जय जय हे जय जय हे जय जय हे जय हो जय जय हे जय जय हे जय जय हे। फिर से शहरों में रौनक आएगी, फिर से गाँव में लौटेगी हंसी। नमस्कार, मी पूर्वा मडगावकर. नमस्कार. मी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था NSS व्हॉलंटियर रत्नागिरीचं नेलंय. म्हाका तुमका कोरोना या आजारापासून आपण आपलं संरक्षण कसं करू शकतो त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगूची होती. त्यासाठी म्हाका तुमचा थोडंसं वेळ होईल. तर कोरोना या आजाराचा फैलाव टाळू आपण काय करू शकतो, तर पहिला म्हणजे मोदीजींनी सांगल्याप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग हा आपल्या पाळूकच होय. म्हणजेच काय, बाहेरच्या लोकांपासून आपल्या जेवढा लांब राहावं जमता तेवढा बघायचा. बाहेर गरज पडल्यावरच घरातून बाहेर निघायचा. विनाकारण घरातून बाहेर पडा नका. गर्दी टाळा. गर्दीच्या ठिकाणी घोळपो करू नका आणि जास्तीत जास्त घरात राहण्याचा प्रयत्न करा. ह्या स्वतःसाठी, समाजासाठी आणि आपल्या पूर्ण देशासाठी फायद्याचाच असतो. तर यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो, तर बाहेर पडताना केव्हाही मास्क लावूनच बाहेर पडायचं आणि आपल्या खिशात किंवा पर्शीत एक सॅनिटायझरची बॉटल टाकून ठेवूची. गरज पडल्यावर त्याचा वापर करूचा. परत बाहेरसून घरात येल्यावर आपले हात स्वच्छ किमान 20 सेकंद तरी धुवू पुढे. आणि स्वच्छता ही महत्वाची आहे. घरातल्यांची, घरातली आणि आपल्या आवारातली. आपण स्वच्छ तर आपलं परिसर स्वच्छ. आणि जर असं संकल्प प्रत्येक माणसाने केलं तर कोरोना काळ खयच्याच आजाराची हिंमत नाही आपल्या शिवची. त्यामुळे परत एकदा सांगतोय, सोशल डिस्टन्सिंग ह्या आपल्या पाळूकच होया. नाहीतर आपल्या 2021च्या जनगणना यादीत आपलं नाव होय असा तर ह्या सगळा करू बघा. तर म्हाका आशा असा की तुमका सगळा कळला आणि आपण आपलं अमूल्य वेळ आमच्या दिला त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी असतो. चांगली माहिती सांगतात. बरं झालं. आत येऊ. नमस्कार, मी ईशा क्षितिज जोशी. मी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या रत्नागिरीच्या BCA कॉलेजची विद्यार्थिनी आहे. मी NSSची स्वयंसेविका आहे. मी आता कोविड-19चा प्रादुर्भाव संपूर्ण जगभरात वाढतोय, तर त्याच्या बाबतीत काय करायचं आणि काय करायचं नाही याचं प्रबोधन करायला घराघरात फिरतेय. तसंच मी तुमच्या पण घरात आले, तर मी तुम्हाला माहिती सांगू का काही? ठीक आहे सर, बसा. थँक्यू. कधी पण तुम्ही घराच्या बाहेर पडताना कायम मास्क लावून फिरा. अत्यावश्यक जर काम असेल तरच घराच्या बाहेर जा. जर तुम्हाला फक्त किराणा मालाचं सामान वापरायचं असेल तर तुम्ही घरपोच सेवेचा म्हणजे त्याचा वापर करू शकता. जर अत्यावश्यक कामासाठी तुम्ही बाहेर गेलात आणि लोकांच्यात गेलात तर गर्दी टाळा आणि जर लोकांत असाल तर कमीत कमी 1 मीटरचं अंतर राखा. जेव्हा तुम्ही घरी याल परत तेव्हा तुमचे वापरलेले कपडे, पिशवी आणि मास्क स्वच्छ धुवूनच परत वापरा. कुठून कामावरून आल्यावर किंवा कुठच्या इतर वस्तूंना हात लावल्यानंतर तुमचे हात सॅनिटायझर किंवा हँडवॉशने स्वच्छ धुवून घ्या. डोळ्याला, कानाला किंवा तोंडाला हाताचा स्पर्श करू नका. त्याच्यानंतर जर तुम्हाला कोरोनाची लक्षणं म्हणजे खोकला, घशात खवखव, सर्दी किंवा ताप अशी जर लक्षणं असतील तर लगेच जवळच्या डॉक्टरांकडे संपर्क साधा. आणि ज्या तुम्ही काय वस्तू आणाल बाहेरून त्या आधी स्वच्छ धुवा आणि मगच त्या तुमच्या घरात म्हणजे वापरात आणा. आणि काय जमावात जाणं टाळा. आणि आता सरकारने आरोग्य सेतू ॲप काढलेलं आहे. त्याच्यात तुम्हाला कोरोनाबद्दलची संपूर्ण माहिती आहे, म्हणजे ते कसं टाळलं जाऊ शकतं किंवा त्याच्यासाठी काय काय खबरदारी घेतली पाहिजे सगळं त्यांनी स्वतःमध्ये सांगितलेलं आहे. तर त्याचा वापर सगळ्यांनी करावा असं पंतप्रधान पण सांगतात. तर ते ॲप नक्की डाउनलोड करा, त्याच्यात तुम्हाला अधिक माहिती मिळेल. धन्यवाद.
कॉलेज शेगाव रत्नागिरी शेगाव. मला कोरोना व्हायरसची इन्फॉर्मेशन तुमचं देऊची आहे. तुम्ही देऊ शकता का? देऊ शकता का? तुम्हाला तर माहितीच असेल कोरोना व्हायरसची पुरी दुनिया लढते या बिमारीशी. ते मला त्याच्याच रिलेटेड तुम्हाला काय बोलूचं आहे, ते इन्फॉर्मेशन देऊची म्हणजे काय करूचं काय नाही ते. म्हणजे तुम्ही त्यातनं म्हणजे ही जी PMA सांगणार नाही की जास्तीत जास्त घरात राहते ते तुम्ही त्याचं नियमाचं पालन करा. बिकॉज त्याने जे बोलला ना ते बरोबर बोलला नाही. बिकॉज जेव्हा तुम्ही घरात राहाल तेव्हा ती बिमारी पडणार नाही जास्ती आणि तुम्ही दुसऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जास्ती येणार नाही. आणि जास्तीत जास्त तुम्ही हात धुवत राहा, सॅनिटाईज करत असा आपल्या हाताला. म्हणजे पण तुम्ही चिजे वापरता त्याला सॅनिटाईज करत असा. आणि जास्तीत जास्त बाहेर जाऊ नको, घरातच असा. आणि बाहेर गेले सुद्धा ते वीकमध्ये एकदा नाही ते महिन्यातून एकदा जा. आणि जास्ती सोशल डिस्टन्सिंग मेंटेन ठेवा. आणि जे पण काय तुम्ही चिजे घेता फारशी ते तेव्हा पण तुम्ही हात आपले सॅनिटाईज करा आणि मग ते चिजे घ्या. आणि डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येऊ नको लोकांच्या. बालपण करूचे ते दूरशी करा. आणि जे तुम्ही कपडे बाहेर पेरून जाता ते घरात आल्यावर दुसऱ्या कापडामध्ये मिक्सअप नको करू. ते कापडा अलगशी ठेवा आणि त्याला पेज धावल्यावरच ते पेला. बिकॉज बोलू नाही शकत, त्याला पण इन्फेक्ट झाला असेल खायच्या कसा पण येऊ शकते ते. आणि तुम्ही जर बाहेर जाता ते तुम्ही मास्क इम्पॉर्टंट आहे. ती मास्क पेरूनच हवा नाही ते मग मी जसं बांधला असता ते तुम्ही तसा पण बांधू शकता. आणि मास्क कसे आजकाल एक्सपेन्सिव्ह झालेत ते तुम्ही घरात पण बनवू शकता. यूट्यूब चॅनल बघू शकता की तुम्हाला मास्क कसे बनवतायचं. म्हणजे जे पण तुमचं गोल कापड असेल त्याने तुम्ही बनवू शकता. आणि तुम्ही बघू शकता की जास्तीत जास्त तुम्ही न्यूज पण बघा की किती खाली कमी झाला आहे, किती नाही, किती वाढला आहे. ती पण तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी त्याची पण. आणि सगळ्या म्हणजे ही जी इन्फॉर्मेशन आहे ती दुसऱ्याला पण स्प्रेड करायची असा की थ्रू फोन नाही ते कॉल मेसेज आपल्या फॅमिली मेंबर्सला आणि फ्रेंड्सला तुम्ही मेसेज स्प्रेड करा. त्याला पण सांगा की घरात असल्यावर ते बेस्ट म्हणजे सुरक्षित असावे. हॅलो, मैं महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था रत्नागिरी से स्टूडेंट हूँ. आज मैं आपको कोविड-19 कोरोना से रिलेटेड कुछ इन्फॉर्मेशन दूँगी. आपको बताइए कोविड-19 कोरोना से लड़ने के लिए हमें अपने घरों में रहना होगा. बहुत ज़्यादा ज़रूरी काम से ही बाहर निकलते वक्त मास्क और सैनिटाइजर अपने साथ रखें. कुछ खाते वक्त या फेस को हाथ लगाने से पहले अपने हाथ सैनिटाइज करें. घर आने के बाद अपने हाथ हैंड वॉश या साबुन से 20 सेकंड तक धोइए. अपने कपड़े अलग रखें और उन्हें अलग से धोइए. अपना मास्क यूज़ करने के बाद डेटॉल से धोते रहिए. अगर सांस लेने में तकलीफ हो रही है, बुखार लग रहा है तो डॉक्टर के पास जाइए. डॉक्टर के पास जाते वक्त अपना मास्क या रुमाल पहनिए. छींकते और खांसते वक्त अपने नाक और मुंह को रुमाल या टिश्यू पेपर से ढकिए. टिश्यू पेपर को बंद कचरे के डिब्बे में डालिए. भीड़-भाड़ वाली जगहों पर ना जाइए. कोविड-19 खत्म होने के बाद भी कुछ समय तक अपने घरों में ही रहें और बाहर जाना अवॉइड करें. पब्लिक जगह पर ना थूकें. व्हाट्सएप और फेसबुक पर आने वाले सभी मैसेजेस पर विश्वास ना करें. गवर्नमेंट को सपोर्ट करें और लॉकडाउन का पालन करें. कम से कम बाहर निकलें. Stay home, stay safe. We can and we will. Thank you. हॅलो, मी अलिझा नेवेकर. मी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थाची स्टुडंट असून NSS म्हणजे नॅशनल सर्व्हिस स्कीमची व्हॉलंटियर होऊन. जसं आपण बघतोच की आज अख्ख्या जगावर जी आफत आली आहे, कोविड-19 नावाच्या या महामारीशी आज पुरी दुनियाच झुजते.
ह्याची बचना आपल्याला वाटते तशी मामूली बात नाही आहे. म्हणून अशा परिस्थितीत खुदला कसा सांभाळूचा आणि जास्तीत जास्त ह्या बिमारीशी कसा लांब राहूचा ह्या बाऱ्यात आज मी तुम्हाला थोडी जानकारी देईन. जसा पहिल्या क्लिपमध्ये तुम्ही बघले असाल की बच्चा लोक बाहेर खेळत होते, तो क्लिप दाखवण्याचा हेतू एवढोच की सोशल डिस्टन्सिंग जी करू का हवी ह्या बिमारीशी बचूसाठी ती होत नाही आहे. त्यापासून ही बिमारी जास्तीच आपले पाय पसरत जाते. म्हणून सोशल डिस्टन्सिंग करूचा मोप जरुरी आहे. कोविड-19 या बिमारीला अजून सर काही दवा मिळली नाही आहे, तरी त्याचे बचावचे काही तरीके आहेत जे आम्ही सगळ्यांनी अपनावू का हवेत. पहिला, हात बार साबणाने किंवा हँडवॉशने धुवत राहा आणि जास्तीत जास्त सॅनिटायझरचा वापर करा. दुसरा, बाहेर जाताना मास्कचा नियमित वापर करा. तिसरा, खासताना आणि छिंकताना आपला तोंड रुमाल, टिश्यू किंवा आपल्या स्लीव्जने कव्हर करा. चौथा, गरम पाणी किंवा चाय बार पीत राहा. पाचवा, सर्दी, खासी किंवा दम्याचा प्रॉब्लेम वाटल्यास डॉक्टरला कॉन्टॅक्ट करा. सहावा, प्रशासनाचे जे नियम आहेत त्याची पाबंदी जरूर करा. सातवा, घराची आणि आजूबाजूच्या एरियाची सफाईचं ध्यान ठेवा. ह्या बिमारीच्या बाऱ्यात मोप सारी अफवा पण फैलत आहेत. जसा की काय लोक बोलत आहेत की निंबरात उभा राहून ही बिमारी नाही होणार. तर तुमची जबाबदारी आहे की त्या अफवेशी तुम्ही जास्तीत जास्त बचूची कोशिश करा. ठेवूया 1 मीटरचं अंतर आणि कोरोना होऊ दे छूम अंतर. जो साथ दे दे सारा इंडिया, फिर मुस्कुराएगा इंडिया. हेलो एवरीवन, मैं बीसीए कॉलेज रत्नागिरी से एनएसएस की वॉलंटियर हूँ। जैसे कि हम सब जानते हैं कि कोविड-19 की महामारी का शिकार पूरी दुनिया हो रही है और अगर हमें इस बीमारी से लड़ना है तो हमें अपने जीवन में कुछ आसान नियमों का पालन करना होगा, जिसमें से एक है कि हर 2 घंटे बाद अपने हाथ 20 सेकंड तक धोना, और दूसरा है कि कहीं भी बाहर जाते वक्त सबसे ज़रूरी है कि हम अपने चेहरे को मास्क से ढक लें। तो अगर आपके पास मास्क उपलब्ध नहीं है तो हम होममेड मास्क का यूज़ कर सकते हैं। तो इसलिए आज हम सीखेंगे कि होममेड मास्क कैसे बनाते हैं। तो उसके लिए हमें सबसे पहले चाहिए एक हैंकरचीफ,
और 2 रबर बैंड्स। तो ये है होममेड मास्क जिसका हम यूज़ कर सकते हैं कहीं भी बाहर जाते वक्त। नमस्कार, मी युक्ता सुरेश कापडी। महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन फॉर वुमन या महाविद्यालयाची मी प्रथम वर्षाची विद्यार्थिनी। सध्या कोरोनाचा प्रभाव खूप वाढत चालला आहे। या संकटाला आपण सर्वांनी मिळून तोंड देणं अत्यंत गरजेचं आहे। याच पार्श्वभूमीवर मी एक कविता लिहिली आहे, ती आपल्यासमोर सादर करते। कवितेचं नाव आहे लढूया करोनाशी। करोना नावाचं मोठं संकट आलंय आपल्या देशावर धावून। करोना नावाचं मोठं संकट आलंय आपल्या देशावर धावून। गर्दी टाळून स्वच्छता राखून या संकटाला लावू पळून। पोलीस डॉक्टर नर्सच कशाला, थोडं आपणही करू सहकार्य। पोलीस डॉक्टर नर्सच कशाला, थोडं आपणही करू सहकार्य। घरी राहूनच आपण बजावू देशाप्रतीचं आपलं कर्तव्य। कुटुंबासोबत घालवा वेळ थोडासा धीर धरा। कुटुंबासोबत घालवा वेळ थोडासा धीर धरा। हेही दिवस जाऊ देत लवकर हीच आशा मनी करा। सर्वजणांनी मिळून आपण आज एक संकल्प करूया। सर्वजणांनी मिळून आपण आज एक संकल्प करूया। एकजुटीनं आणि विश्वासानं करोनाला पळवून लावूया। करोनाला पळवून लावूया। धन्यवाद। Myself Tasneem Mujawar, NSS Zonal Coordinator of Konkan Division, SNTT University, and NSS Program Officer of Maharshi Karve Stri Shikshan Sanstha, BCA College, Ratnagiri. Entire world is facing this pandemic situation. We all are facing this deadly disease called as COVID-19 coronavirus. There are few videos and few images being painted by the NSS volunteers which are meant to bring awareness among the society. Our NSS motto is not me but you. Our motto itself teaches us that we are meant to help our society. In this pandemic situation, I urge each and every of our NSS volunteers, program officers, everyone, not specifically related to NSS, but everyone, those who can help the other needy part of the society. So how can we help the other part of the society? We have to just identify the people those who are in need. Like there may be some age-old couple staying close to you. Just go and get their grocery. But while doing all these things, we are supposed to follow the social distancing. Then we can make a mask at home, handmade mask, and then distribute in some of the government hospitals or police station. There are various ways where we can reach our society and help each other. There are certain do's and don'ts, like whenever we are going out, we should wear a mask on our face. Whenever we are coughing and sneezing, we should cover our face with a handkerchief. No sooner we come back in the home, we should wash our hands thoroughly for not less than 30 seconds. Then what are we supposed to do? Whatever grocery items, fruits, vegetables we bring from outside, just see that we are making it disinfected in some or other way. So I urge everyone, just see that how can we help our society, and also make it possible that all of you all download Arogya Setu app and help and may be a help to the other part of the society. Again, I'm saying stay home, stay safe. नमस्कार, मी स्नेहा कोतवळकर, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था शेगाव रत्नागिरी येथील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशनची प्रभारी प्राचार्य. मी माझ्या महाविद्यालयातील कुटुंबियांकरिता एक विनंती घेऊन आलेली आहे.
सर्व कुटुंबियांना एक विनंती आहे की सर्वांनी, सरकारने तसेच आपले पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदींनी आखून दिलेल्या नियम व अटींचे काटेकोर पालन करावे. यामध्ये आपले हात वारंवार एखाद्या हँडवॉश किंवा साबणाने धुवत राहावे. नेहमीच हँड सॅनिटायझरचा वापर करावा. नेहमी मास्कचा देखील वापर करावा आणि सर्वात महत्त्वाचं सामाजिक अंतर बाळगावे. याचबरोबर एक नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था शेगाव रत्नागिरी येथील कॉलेज ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन फॉर वुमेनच्या कुटुंबियांकरिता मर्यादित आहे. त्यांच्या जागरूकतेकरिता मर्यादित आहे. त्यामुळे ह्या व्हिडिओचा वापर तेवढाच मर्यादित ठेवावा. धन्यवाद.